हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ह्याच ब्लाऊजचं कटिंग बघितलं होतं, जो की माझ्या मापाचा आहे आणि तो माझाच ब्लाऊज आहे. ठीक आहे, स्वतःचाच ब्लाऊज कटिंग कसा करायचा, स्वतः मापं कशी घ्यायची, हे सगळं आपण डिटेल 2 व्हिडिओमध्ये बघितलं. पण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ह्याचं स्टिचिंग बघणार आहोत, फिटिंग बघणार आहोत. फिटिंगमध्ये तुमचा काय प्रॉब्लेम येतोय, तुमचं पुढची मागची जी बाजू आहे ती खालीवरी होती का, फिटिंगमध्ये व्यवस्थित येत नाही का, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी महत्त्वपूर्वक हा व्हिडिओ बघा, व्यवस्थित पूर्ण डिटेलमध्ये बघा, म्हणजे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर ते तुमच्या इथं दूर होणार आहेत. ठीक आहे, तर चला आपण आहे ना, अगोदर प्रिन्सेसची कटोरीचं मेन ब्लाऊज पीस समोरासमोर ठेवलं, त्याचे अस्तर ठेवलं आणि पूर्ण जोडून घेऊन एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं. त्यानंतर साईड पॅटर्नसुद्धा आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला समोरासमोर व्यवस्थित ठेवायचे आहेत. पुढचे गळे व्यवस्थित समोरासमोर आले पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. आता अस्तर जोडताना ना नेहमी आपण इथं जे तुम्ही नवीन शिकणार असाल तर प्लीज तुम्ही इथं टाचण्या लावून घ्या, कारण मला इथं सवय असल्यामुळे मी काही टाचण्या लावत बसत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित आता हे करून घेतलेलं आहे आणि कट करून घेते. मेन फॅब्रिक आहे ते, कारण आपल्याला हे एक्स्ट्राचं फॅब्रिक ठेवायचं नसतं, ते पूर्ण कट करून टाकायचं. आता बऱ्याच ताईंना माहिती आहे, हे सगळं सांगायची काही गरज नाही आहे, पण जे काही नवीन शिकतात त्यांना छोट्या मोठ्या टिप्स, छोट्या छोट्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. कारण माणूस म्हणताना सुरुवातीला जे काहीच माहिती नसतं, त्यासाठी मी छोटे गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि मोठ्यातली मोठी गोष्टसुद्धा मी तुम्हाला इथं ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगमध्ये सांगत असते. तर बघा, आता इथं जी समोरची बाजू होती ती सोडून द्यायची आणि जी ह्याची बाजू आहे प्रिन्सेसची कटोरी जोडायची, ती आपल्याला इथं जोडून घ्यायची अशा पद्धतीने. बघा, दुसरी पण मी सेम तसंच करते आहे. जे मुंडा आहे त्या मुंड्यातून आपण आतमध्ये येण्यासाठी कटोरी कट करून घेतली होती, त्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत आपल्याला व्यवस्थित जॉईंट जोडून घ्यायचे आहे दोन्ही पण. अशा पद्धतीने आपला पप येतो. त्यानंतर दोन्ही पण बाजू व्यवस्थित जोडून घ्यायच्या, खालच्या साईडने एक लेवलमध्ये कटिंग करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला बेल्ट लावायचा आहे, म्हणजे खालची पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत फिनिशिंग देण्यासाठी, कमरेच्या पट्ट्या समोरच्या भागाच्या. तर त्या इथं मी जोडून घेते आहे. आता इथं जोडून घेताना सुरुवातीला पट्ट्या थोड्याशा कमी होत्या, मग जोडून घेतलं, व्यवस्थित केल्या, 2 पट्ट्या करून घेतल्या दोन्ही मापाच्या आणि आता आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत. वरतून पट्टी ठेवायची, टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला परत अस्तरवरती दाब टीप द्यायची. त्यानंतर आतमध्ये यायचे, फोल्ड करायचे आणि टीप देऊन घ्यायची. बघा किती सोपी आहे कमरेला पट्टी जोडणं. हे अशाच पद्धतीने बॅक साईडला सुद्धा मी इथं पट्टी जोडत असते. तर पाहू शकता तुम्ही आता इथं. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा अशीच पट्टी जोडून घ्यायची आहे, सेम जसं मी तुम्हाला दाखवलं. आता इथं कुठलाच ब्लाऊजचा पार्ट शिवताना मी इथं स्किप केलं नाही. दोन्ही पण पार्ट व्यवस्थित जोडून सगळं ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवलं आहे. व्यवस्थित दोन्ही पण पार्ट ठेवायचे. आपलं जे टक्स असतं त्याला दोन्ही पण व्यवस्थित समोरासमोर यावं म्हणून थोडेसे कट मारून घ्यायचे आणि ते आडवा टक्स द्यायचा. आता इथं आडवा टक्स तुम्हाला द्यायचा असेल तर द्या, नसेल द्यायचं नका देऊ, पण इथं पप छान येतो म्हणून इथं मी आडवा टक्स देत असते. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला हुकलूक पट्टी जोडायची. आता बऱ्याच ताई म्हणतात हुकलूक पट्टी जोडताना आमची कमी जास्त होते, काय करायचं. तर बघा, प्रत्येक वेळी कमी जास्त होते. तर तुमचं ज्यावेळेस हे साईड पॅटर्न असतं, म्हणजे जे हुकलूक पट्टी असती, तिथं तुम्ही व्यवस्थित दोन्ही पण भाग ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. मी पुढे तुम्हाला गळा दाखवेलच कसं काय करायचं. तर बघा, अशा पद्धतीने मी आता इथं हुक लावायची पट्टी जोडून घेतली खालच्या साईडकडून. आता आपण पट्टी पण जोडून घेऊया. आता पट्टी जोडताना थोडीशी वेगळी असते, म्हणजे खालच्या साईडने जोडायची असते आणि आपल्याला वरी पलटी करून घ्यायची असते. अशा पद्धतीने परत एक दाब टीप द्यायची, असं फोल्ड करायचं आहे, इकडून फोल्ड करायचं आणि वरी आणायचे. अशा पद्धतीने आपल्याला ही आयपट्टी बनवून घ्यायची असते. इथं आपण आय बनवतो. इथंच बघा, अशा पद्धतीने इथं एक ठेवून घ्यायचं आहे आणि गोल कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने कुठेच तुमची हुकलूक पट्टी पण कमी जास्त होणार नाही किंवा गळ्याचा आकार तुमचा इकडे तिकडे जाणार नाही. ह्या गोष्टी तुमच्या छोट्या छोट्या लक्षात आल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल. त्यानंतर इथं पायपिंग करायला घेतली मी. पायपिंग तर तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता इथं प्रत्येक गोष्टीचा सेपरेट व्हिडिओ आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये सगळं बघायचं म्हटलं थोडासा वेळ लागतो. मग त्यासाठी 45 मिनिटात माझा हा ब्लाऊज स्टिच करून होतो. 45 मिनिटाचं मी इथं 15 मिनिटावर व्हिडिओ आणलेला आहे, कारण इथं अजिबात कुठे स्किप केलं नाही, फक्त थोडंसं व्हिडिओला स्पीड दिलेली आहे. कधी पण आपण पायपिंग करताना तिरक्या पट्टी टाकायची असते आणि त्यामध्ये जोडून डबल फोल्ड करून जोडायची, थोडेसे कट मारायचे आणि खालच्या साईडला त्याला ढकलून द्यायचे आणि थोडीशी आपल्याला पायपिंग बाजूला काढून त्याच्यामध्ये आतमध्ये सुई घालून आपल्याला
पायपिंग करायचं, पायपिंगला टिप द्यायची असते. सिंपल गोष्ट आहे, खूप सोपी आहे. जर तुम्ही लक्ष देऊन कोणती पण गोष्ट केली तर बघू शकता मी कशा पद्धतीने पायपिंग केलेली आहे. सुंदर अशी फिनिशिंगमध्ये ही आपली रेडी झालेली आहे पायपिंग. आता आपण लगेचच जे हुक लावण्यासाठी आय असतात ते लगेचच आपण मशीनवरती बनवून घेऊयात. तुम्हाला इथे दोऱ्याचे बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवू शकता, त्याची सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथं बनवून घेतली. आता टिप मारून घेतली आणि बघा दोन्ही पण गळा मी व्यवस्थित जोडून घेते. कुठे खालीवरी झालं नाही. पायपिंगसुद्धा इतकी मस्त आलेली आहे, खूप मस्त असा आपला गळा रेडी झालेला आहे फ्रंट पार्टचा. पुढचा गळा तर आता आपण बाही जोडायला घेऊया. बाहीला थोडेसे असे साईडला आपल्याला इथं जॉईंट येणार होते, ते जॉईंट अगोदर आपण बाहीचे जोडून घ्यायचे. दुसरं पण पलटी मारून दुसऱ्या साईडचा पण बाहीचा जॉईंट जोडून घ्यायचा. व्यवस्थित सगळे बाहीचे पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला बाहीचं फिनिशिंग द्यायचं आहे. आता इथं बाहीचं मी दोन्ही पण साईडला इथं पार्ट होते म्हणजे तुकडे होते, थोडेसे कट आलेले होते, ते आपण इथं जोडून घेतले. आणि मग बाही जोडताना काय करायचं, आपल्याला समोरासमोर बाही ठेवायची आहे. आता मी पुढे दाखवते तुम्हाला. बघा अगोदर हे जॉईंट थोडा पूर्ण करून घेते. आता इथं पूर्ण जॉईंट आपले जोडून झालेले आहेत. बघा अगोदर आपल्याला समोरासमोर पार्ट ठेवायचे मेन फॅब्रिकचे म्हणजे ब्लाऊज पीसचे, आणि त्यानंतर अस्तरचे पण समोरासमोर ठेवायचे. व्यवस्थित बघायचं जेणेकरून तुमच्या दोन्ही पण बाह्या एका साईडच्या नाही व्हावं म्हणून हे सगळं करायचं. आता इथं बाहीचं थोडीशी उंची जास्त झाली होती. 5 इंचची बाही आपण घेतली होती कटिंगमध्ये, बघितली. मला थोडीशी कमी हवी होती म्हणून मी इथं थोडीशी कट करून घेतली. आता ज्यावेळेस आपल्याला बाही कमी करायची असते त्यावेळेस आपण दंड घेऱ्याच्या साईडने कमी करायची, म्हणजे थोडीशी कट करू शकता आणि मग जोडू शकता. नाहीतर मग तुम्ही वरच्या साईडने कट केली तर तुमचा आकार बाहीचा तो बदलू शकतो आणि मग कुठे ओढली जाईल, कुठं ताणली जाईल. त्यापेक्षा तुम्ही असं नाही करायचं. फक्त आपल्याला बॉटमच्या साईडने थोडीशी तुम्ही इथं अर्धा 1 इंच कट करून बाहीची उंची कमी करू शकता, तुम्हाला कमी करायची असेल तर. तर बघा अशा पद्धतीने आता मी इथं बाही पूर्ण जोडून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला इथं दोन्ही पण व्यवस्थित पार्ट जुळून घ्यायचे, कट मारून घ्यायचा आहे आणि मध्य काढून घ्यायचं आहे. बघा आता इथं पण दुसरी पण बाही कशी जोडतीये मी. अगोदर आपण अस्तरवरती ठेवून अशी टिप मारली, त्यानंतर अस्तरच्या साईडला आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही पण फोल्ड करून वरतून सुद्धा एक फिनिशिंगसाठी टिप मारायची आहे. आता इथं कपडा एकदम असा सुळसुळा होता, अशा गुड्या येत होत्या, तर व्यवस्थित असं त्याला आपल्याला हाताने प्रेस करून आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे. पाहू शकता किती छान आलेली आहे. त्यानंतर आपण साईडनी वरच्या साईडनी मुंड्याच्या साईडनी पूर्ण साईडने आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आणि त्यानंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक पूर्ण कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाही आपल्याला फोल्ड करून घ्यायची, कुठे कमी जास्त होती का बघायची, मध्ये कट मारायचा राहावं का. अशा पद्धतीने थोडीशी एक साईडला कमी झालेली असती बॅकला किंवा फ्रंटला, ती पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायची जेणेकरून तुमचा मागचा पुढचा आकार कमी जास्त होणार नाही. त्यानंतर बघितलं तुम्ही समोरासमोर बाहेर ठेवून घेतलं, व्यवस्थित आलेलं होतं, दिलं ते. आता एक साईडला ठेवून आपण आता बॅक पार्ट जो मागचा भाग आहे तो तयार करून घेऊया. आता बॅक पॅटर्न घेतलाय. साईडला आपण जे मेन फॅब्रिक आहे ना तो आपण व्यवस्थित सुईचा ठेवला आहे, त्याच्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलं आहे आणि त्यानंतर मग आपण अगोदर गळ्याला फिनिशिंग दिली. त्यानंतर आपण कमरेच्या बॉटमला सुद्धा फिनिशिंग देणार आहोत, जेणेकरून त्याला एक्स्ट्राची पट्टी बसवायची गरज नाही. अशा पद्धतीने आता इथं आपण एक्स्ट्राचं जे गळ्याचं फॅब्रिक होतं ते कट करून देऊयात, कारण गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटा होतो. त्यानंतर अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घेऊयात, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग येतं. आता बघा, आता व्यवस्थित आपण हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला जे मेन फॅब्रिकचा कपडा आहे म्हणजे मेन ब्लाऊज पीसचा तो कपडा आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा, म्हणजे साईडला ओढून घ्यायचा आणि एकदम अस्तरला आणि मेन फॅब्रिकला म्हणजे ब्लाऊज पीसला ते बरोबर आपल्याला व्यवस्थित सेंटरमध्ये करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे, जेणेकरून हे फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे. गळा जर व्यवस्थित बघा अशा पद्धतीने गोल आला तर तुमचं फिनिशिंग गळ्याचं आणि ब्लाऊजचं फिटिंग ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींवरूनच मॅटर करतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट कशी येईल ते बघायचं असतं. आता साईडचं फिटिंग लेवल, शोल्डर लेवल, मुंडा लेवल हे सगळं आपल्याला व्यवस्थित अस्तरचं मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅकीचं सगळं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आणि मग पुढची प्रोसेस करायची. आता पुढची प्रोसेस काय तर बॅकचे टक्स, फिटिंग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायच्या आहेत. आता इथे अगोदर मी सगळं जोडून घेते. एक्स्ट्राचं फॅब्रिक सगळं व्यवस्थित मी आता कट करून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला इथं बॅकचे टक्स आपण टाकून देऊया. आता इथं बॅकचे टक्स टाकण्यासाठी आपल्याला काय करायचे बघा, इथं 4.5 इंच उंची आणि 4.5 इंच रुंदी. आता इथं मध्ये तर तुम्हाला थोडीशी रेष दिसतीये, जे फोल्ड केलेला कपडा असतो ते मध्ये असतो, तर तिथूनच आपल्याला अशा पद्धतीने इथं सेंटर काढायचं आहे. 4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची घ्यायची आहे. 4 इंच उंची का टक्सची तर आपण अर्धा इंच ऑलरेडी आपण इथं खाली
फिनिशिंग दिलेलं आहे. जर फिनिशिंग खाली तुमचं इथं बॉटम राहिलेलं असेल तर तुम्ही अगोदर टक्स देत असाल तर मग काय करायचं, तुम्हाला 4.5 इंच उंची घ्यायची, कारण अर्धा इंच तुमचं इथं बॉटमला जात असतं. ठीक आहे, हे छोटी मोठी गोष्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आली पाहिजे. आता बघा एकदम फिनिशिंगमध्ये टक्स झालेले आहेत, बॅगचा गळा झालेला आहे. आता आपण इथं फ्रंट पार्ट त्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे, असा बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे शोल्डर जॉईन करायचा आहे. शोल्डर जॉईन करताना जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर तुम्हाला थोडासा तिरका भाग आपल्याला गळ्याच्या साईडला मिळता जुळता द्यायचा आहे, जेणेकरून असा थोडासा दिला की व्यवस्थित राहतं. आता बघा बऱ्याच ताई म्हणतात की ताई आमचा पुढचा भाग मोठा होतो छोटा होतो. आता इथं मुंड्याच्या लेवलला तुम्हाला एकसारखं करून घ्यायचं, जेणेकरून तुमचा पुढचा भाग कमी जास्त होणार नाही आहे किंवा मागचा कमी जास्त होणार नाही आहे, मग तुमचा तिथंच प्रॉब्लेम येतो. अशा पद्धतीने मध्येचा सेंटर काढलेला असतो बाहीचा, ते सेंटर बरोबर शोल्डरवरती ठेवायचं, एक बाजू दुसरी बाजू जोडून घ्यायची, त्यानंतर व्यवस्थित दुसरी टीप द्यायची. आता बघा अशा पद्धतीने. आता दुसरा पण भाग बघा अशा पद्धतीने जुळून घ्यायचा आहे. मुंड्याच्या साईडने तिथं जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे, बघितलं. त्यानंतर थोडंसं शोल्डर पण समोरचं कट करायचं, जेणेकरून घोळ येत नाही. तर बघा अशा पद्धतीने आता बाहीचा सेंटर कट मारला होता, तो कट आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे. कशावरती? ते मेन आपला शोल्डर आहे त्याच्यावरती. आणि एक साईडची टिप मारून घ्यायची, दुसऱ्या साईडची पण टिप मारून घ्यायची, त्यानंतर आपल्याला एक दुसरी पण डबल टिप देऊन घ्यायची. बघा सुंदर अशी बाही जॉईन करून झालेली आहे. दोन्ही पण शोल्डर व्यवस्थित आलेत का चेक करून घ्यायचे. दोन्ही पण हुकलूक पट्ट्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं, आणि जे काही एक्स्ट्राचं इकडच्या साईडचं असतं ते आपल्याला कट करून घ्यायचं, आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला जुळून घ्यायचं. बघा अगोदरच जर आपण व्यवस्थित फिनिशिंग केलं तर एकदम मागचा आणि पुढचा एकदम व्यवस्थित बरोबर भाग येतात. दोन्ही पण आपले मुंड्याचे भाग येतात आणि व्यवस्थित असं आपलं व्यवस्थित होतं. तर बघा अशा पद्धतीने आता आपण टिप मारून घेतलेली आहे, पलटी करायचे, आणि आता आपल्याला फिटिंगच्या टिपा द्यायच्यात. अगोदर ही फिनिशिंगसाठी टिप देऊन घ्यायची, आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या फिटिंगसाठी टिपा द्यायच्यात. आता अगोदर सुईच्या बाजून मी टिपा मारल्यानंतर पलटी करून घेतलं, उलटं करून घेतलं, आणि उलट्या बाजूनी सुद्धा आपल्याला इथं टिपा मारून घ्यायच्या आहेत, आणि मग आपल्याला फिटिंगच्या टिपा द्यायच्यात. बघा किती सोपी फिटिंग आहे. जे माझे नेहमीचे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे, कटिंग स्टिचिंगचे भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये फिटिंग कशी करायची हे मी व्यवस्थित सांगत असते. आता बघा मी इथं उलटे पलटी करून उलटी तर मी करून घेतलेलं आहे. ठीक आहे, पूर्ण ब्लाऊज उलटा करून घेतला आहे, आणि आपल्याला इथं आता फिटिंग टाकायची आहे. फिटिंग टाकताना हुक, आता ज्या साईडला तुम्ही हुक लावणार आहात त्या साईडला तुमचा बरोबर माप टाकायचं, म्हणजे चौथा भाग 32चा चौथा भाग 8 इंच, दुसऱ्या साईडला लूपपट्टी असते त्या साईडला 32चा चौथा भाग 8 इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा. ठीक आहे, त्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि बाहीचा आपला दुसरा भाग टाकायचा आहे, आणि अशा पद्धतीने तिन्ही पण पॉईंट आपले जुळून घ्यायचे आहेत एकदम सरळ रेषेमध्ये. जर तुमची ही पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित आलं तरच तुम्ही समजायचं की तुमचं बाहीचं मेन फॅब्रिक म्हणजे मेन फिटिंग सगळं व्यवस्थित आलेलं आहे सर, एकदम परफेक्ट. तर आता बघा ज्यावेळेस बाहीची फिटिंग सरळ येते त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस कस्टमर ब्लाऊज घालतो त्यावेळेस कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, हे 100% मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण फिटिंगवरच सगळं अवलंबून असतं. ज्यावेळेस तुम्ही कटिंगपासून ते फिटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी प्रॉपर व्यवस्थित मापं टाकणं, व्यवस्थित करणं, हे सगळं केलं ना तर कुठेच तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. आता किती पटकन सहजपणे मी तुम्हाला हा ब्लाऊज स्टिच करून दाखवलेला आहे. फिटिंगसुद्धा अगदी परफेक्ट केलेली आहे. आता जिथं आपण मार्किंग केलेलं होतं तिथं आपली पहिली फिटिंगची टिप झाली. त्यानंतर इथं तुम्ही 3, 4 तुम्हाला जे काही फिटिंगच्या टिपा द्यायच्या असतात त्या तुम्ही इथं देऊ शकता. तर बघू शकता तुम्ही इथं किती छान पद्धतीने मी इथं फिटिंगच्या टिपा देऊन घेतलेल्या आहेत. पूर्ण फिटिंग एकदम परफेक्ट झालेलं आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथं फिटिंग द्यायचं आहे. ठीक आहे, हे पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. फिनिशिंग आणि ह्याची बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे, आणि प्रिन्सेस कटला पफसुद्धा किती छान आलेला आहे. आता फक्त आपली नॉट लावायची राहिली होती, ती नॉट लावून घेते मी व्यवस्थित. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही इथं मी नॉट लावून घेते. नॉटसाठी आपल्याला सिंपल त्रिकोणी लटकन करायचे आहेत, म्हणजे त्रिकोणी कोण आपल्याला इथं लावायचे आहे. त्रिकोणीसाठी चौकोनी फोल्डमध्ये कपडा मी कट करून घेतला, नॉटमध्ये लावलं, त्यानंतर अशा पद्धतीने टिप मारून घेतली, आणि टिप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता, आणि त्यानंतर मग आपल्याला ही नॉट जोडून घ्यायची आहे एक लेवलमध्ये. दोन्ही पण नॉट आपल्याला गळ्याला जोडून घ्यायच्या. आता नॉट जोडताना आपल्याला शोल्डरपासून खाली 3 इंच किंवा 2.5 इंच यायचं, शक्यतो 3 इंच या. 2.5 इंच आली तर खूप मानेवरती जाते, त्यासाठी आपल्याला इथं 3 इंच खाली यायचं आणि एक नॉट जोडून घ्यायची. त्याच नॉटचं आपल्याला सेंटर काढायचं आणि दुसरी नॉटसुद्धा आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे.
तर बघा, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला एकदम डीपमध्ये जाऊन सांगितलेली आहे. असं जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर कुठेच तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला शिकण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. आता जर तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्हाला मापं कशी घ्यायची, कटिंग कसं करायचं, ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला बघितले पाहिजे, जेणेकरून तुमचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतील. कुठे स्किप केला की मग तिथं तुम्हाला पॉईंट जातो आणि मग तिथंच तुमचा ब्लाऊज चुकतो. तर बघा, कुठे स्किप करायचं नाही, व्हिडिओ कट करायचा नाही, पूर्ण व्हिडिओ बघायचा, मग तुमच्या लक्षात येतं. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थोडासा स्पीड दिल्यामुळे व्हिडिओ फास्ट झाला, पण व्हिडिओ खूप छान आहे. व्हिडिओनं लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच एका नवीन